गणपती निमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विशेष एक्सप्रेस ही ठेवण्यात आलेली आहे। दादरहून ही विशेष एक्सप्रेस सुटणार आहे, ती थेट कुडाळ येथे थांबणार आहे। नॉनस्टॉप ही एक्सप्रेस जाणार आहे आणि एकूणच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात कोकणवासियांनी या गर्दीत सहभागी झालेले आहेत। या एक्सप्रेसमध्ये ते प्रवास देखील करणार आहेत। आपण जाणून घेऊयात काही या ठिकाणी नागरिक प्रवासी आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल, कोकणात जाण्यासाठी विशेष एक्सप्रेस ही राणेंनी सोडलेली आहे? साहेब नारायण राणेंनी आणि त्यांच्या मुलाने नितेशने अत्यंत महत्त्वाचं असं कोकणासाठी काम केलेलं आहे। खूप गरिबांचे प्रयत्न सोडवलेले आहेत। खूप खूप धन्यवाद आहे। आम्ही कुडाळचेच आहोत। माझं नाव मोहन कांबळी आहे। काय सांगाल, एकूणच जर आपण पाहिलं तर रस्त्यांची दुरावस्था आहे, एसटीज मिळत नाही आहेत आणि अशात एक्सप्रेस सोडलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी दिलासा या कोकणवासियांना झालेला आहे का? खूप धन्यवाद राणे साहेबांचे। नावे तेवढे धन्यवाद कमी आहे। आम्ही त्यांच्यावरच दरवर्षी जातो, यावर्षी पण त्यांचा आम्ही अनुभव घेतलेला आहे। खूप सुविधा चांगली आहे। प्रत्येक वर्षी अशीच असू दे, राणेंची आमच्यावर कृपा असू दे। नक्कीच या ठिकाणी राणेंची कृपा असू दे असं म्हणत आहेत नागरिक। या ठिकाणी अन्य काही प्रवासी आहेत। साहेब, काय सांगाल, आज विशेष गाडी ही सोडण्यात आलेली आहे कोकणासाठी विशेष गाडी सोडण्यात आहे का? आपले दरवर्षी पण यावेळी दुसरं वर्ष आहे। माजी खासदार निलेश राणे साहेब भाजपा एक्सप्रेस गाडी ही कुडाळ मालवण मतदान संघात लोकांसाठी मोफत गाडी सोडली आहे। आज तिकडच्या लोकांना तुम्ही बघत अशा की ते त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य दिसतंय, ते साहेबांना समाधान भेटतंय आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही ही गाडी सोडतो। पण आम्हाला एका गोष्टीचं आम्हाला दुःख या गोष्ट त्या कुडाळ मालवणवासियांनी ज्या 10 वर्ष वैभव नाईक आमदार स्थानिक आमदार निवडून दिलं, त्या माणसाने कुडाळ मालवण मतदारसंघाची मोफत गाडी त्यांनी सोडली नाही। या गोष्टी दुःख आज आमचे साहेब कुठेतरी खंत ही देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। यासोबत काही कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल साहेब? आज कित्येक वर्ष सन्माननीय माजी खासदार निलेश नारायण राणे साहेब आणि तसेच सन्माननीय आमदार नितेश नारायण राणे साहेब, सन्माननीय आमचे खासदार केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांच्या वतीने आज कित्येक वर्ष आज कोकण रेल्वे आज मला वाटते 2011 पासून ही सुरुवात केलेली आहे साहेबांनी। हां, ते आजपर्यंत सुरू आहे। आतापर्यंत कुठच्याही कोकणात जे मागे जे होते आता माझे खासदार आमदार त्यांनी कधी केलं नाही, पण हे कोकणाचं नेतृत्व फक्त नारायण राणे साहेब, सन्माननीय निलेश राणे साहेब, नितेश राणे साहेब यांनीच ही प्रथा सोडली आहे। आमच्या कोकणातल्या सर्वांना गणपतीला सुखाचा आणि आनंदाचा हा जो प्रवास राहो। आणि नक्कीच या ठिकाणी आपण भावना पाहिलेल्या आहेत की पदाधिकारी देखील म्हणत आहेत की वर्षानुवर्ष ही सेवा सुरू आहे आणि अविरत सेवा ही अशी सुरू राहणार असल्याचं देखील ते सांगत आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत। साहेब, काय सांगाल, या एक्सप्रेस विशेष एक्सप्रेसबाबत सोडण्यात आले? दरवर्षी निलेश राणे साहेब कोकणवासियांसाठी कुडाळवासियांसाठी दरवर्षी रेल्वेचं नियोजन करतात। यावर्षी त्याचप्रमाणे योग्य नियोजन केलं, लोकांना जेवणाची पाण्याची व्यवस्थितपणे सोय केलेली आणि पूर्ण सेवा निःशुल्क आहे। नक्कीच आपण पाहतोय की कोकणवासियांच्या एकूणच चेहऱ्यावरती एक हास्य पाहायला मिळत आहे। एकूणच या विशेष गाडीतून ते आज कुडाळसाठी रवाना होणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।